नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका माझ्या व्हिडिओमध्ये. तर लास्ट टाईम मी मुंबई गोवा केलं होतं, त्या व्हिडिओत मी भरभरून प्रतिसाद दिला, त्यासाठी धन्यवाद. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बोललेलात की नेक्स्ट टाईम जेव्हा व्हिडिओ करशील तेव्हा मराठीमध्ये कर. तर आता मी चाललो आहे रत्नागिरीला. तर आता हा व्हिडिओ राहील मराठीमध्ये. यामध्ये सगळं तुम्हाला सगळी ट्रॅव्हल जर्नी वगैरे सगळं दाखवेल. तर गणपतीपुळ्याला वगैरे मी जाणार आहे, बघू ते सगळं तुम्हाला दाखवेल. आता चाललो आहे पनवेलला, स्टेशन येईल आता. तर चालत तिथे तिकीट काढायचे, जी ट्रेन भेटेल त्यामध्ये चालणार आणि सकाळी उतरेल. तर हा ट्रॅव्हल ब्लॉग करतो, तर दाखवतो तुम्हाला. चला पोचूया एकदा स्टेशनला. फायनली मित्रांनो पोचले पनवेल स्टेशनला चालत. आता इथे ट्रेनचं वगैरे लागलं आहे. बघूया आता यातली कुठली ट्रेन पकडणार होतं, पण जी खाली भेटेल त्यात चढायचा. आधी तिकीट काढूया. तिकीट काउंटर त्यांनी चेंज केलं आहे. ते बोलले मागच्या बिल्डिंगला तिथे तिकीट काउंटर लावलं आहे, तर तिथे जातो आहे फिरून घुमून. लोकल वगैरे लागते CSTला जाणारी. आणि या साईडला त्यांनी तिकीट काउंटर ठेवलं आहे. लाईन लागली आहे, बघू एक लाईनमध्ये लागू आणि तिकीट काढू. चला मित्रांनो, तिकीट काढली आहे. आता जाऊया एक नागरकोईल कुठेतरी एक ट्रेन येते, तर त्या ट्रेनला बघूया चढायला भेटतं काय. नाही तर खूप सारे ट्रेन आहेत, त्यात चढायचं नाही निघायचं. 150 रुपये तिकीट आहे फक्त. काय 4-5 तासामध्ये रत्नागिरीला पोहोचू. बापरे, गर्दी तर आहे प्लॅटफॉर्मला. बघू आता ट्रेन आली आहे, पण पावसाळ्याला काय तिथे उभा राहायला जागा नाही. जागा नाही. आपण दुसरी ट्रेन बघूया. काही नाही जागा. जाऊ दे, आपण दुसरी ट्रेन बघू. तोपर्यंत दुसरी येईपर्यंत काहीतरी पेट पूजा करूया, भूक लागली आहे थोडीशी. बाई काय घेऊन जात आहे, टाकी वगैरे घेऊन चाललं आहे. आणि हे स्लीपर इथे चढलो तर फाईन. यावं दे, त्यापेक्षा दुसरी बघूया. रेअर नजारा आहे इंडियन रेल्वेचं. WP12 वन ऑफ द इंडियन रेल्वेचं सगळ्यात शक्तिशाली रेल्वे इंजिन. आणि इंडियन रेल्वेचं सगळ्यात फेमस इंजिन WP7, दोन्ही पण शक्तिशाली. आणि ही अजून ट्रेन गेली नाही आहे. ही आता नशी जाईल त्यानंतर कोकण करणे लागेल, त्यात बघूया. ही निघते आता, अनाउन्समेंट झाली. WP7 आणि एक कुठेतरी हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस आली आहे, त्यात बघा जागा भेटते काय. ही गांधीधाममध्ये चढायला भेटले, पण दरवाजावर उभं राहून जायचं आहे. तिकडे समोर कोकण करणं लागते, पण राहू दे, रिक्स कशाला यायचं. ही डायरेक्ट रत्नागिरीला थांबणार आहे. माझी स्टेशन नाही, काय नाही, स्टॉप नाही, काय नाही. ही कसं थांबत जाणार लेट जाईल, पण ही डायरेक्ट रत्नागिरी आहे. ते जरा मजा घेऊया दररोजची. घरी जाऊन पण काय झोपायचंच आहे. बघूया तर कधी निघते. आणि तोपर्यंत कोकण कन्या येईल. कन्या आली आहे, गर्दी बघा. तिकडून लोक आले, आधीच दरवाजावर बसून आले. आणि इथे कोणाला चढायला पण नाही भेटत. ही तरी खाली ट्रेन भेटली, दरवाजावर कमीत कमी उभे जरी राहून जाऊ शकतो, पण आतमध्ये स्पेस आहे. पण इथे बाबा हे बघा, दरवाजावर आधीच लोक बसून आले. आणि त्याच्या आधी ही आपली ट्रेन जाईल, जरा लवकर पोहोचू आपण. आईला तिला सोडलं, तिला सिग्नल दिलं, पण काय नाही, कवर केलेलं आपली. ते आता अनाउन्समेंट झाली, येलो सिग्नल पण भेटलं आहे. तर आपली ट्रेन पण निघेल. कोकण कन्या पुढे गेली, पण तिला आता क्रॉसिंगला ठेवतील आणि हिला पुढे काढतील. तिचा डायरेक्ट स्टॉप आहे आता रत्नागिरी. चला पोचलो आपल्याला वाजले.
ट्रेन थांबली नाही आहे, चालते. आपटा रेल्वे स्टेशन सोडलं आहे. मित्रांनो वीरला पोचलो आहे. काय माहिती ते परत रेड सिग्नल दिलं आहे, गाडी परत थांबते. आणि वाजलेत 2:15. 2:15 वाजलेत आणि क्रॉसिंगला लागली आहे ट्रेन. खाली उतरलं बसून बसून, पाय दुखले म्हणून. कधी निघते काय माहिती. 6 वाजताचा टाईम दाखवतोय रत्नागिरीला, कधी निघते काय माहिती. फायनली मित्रांनो सकाळचे वाजलेले 6 आणि पोचलो आपण रत्नागिरीला. मॉर्निंग होते. भाऊजी आलेत न्यायला आणि मी रनिंगमध्ये उतर. वेलकम टू रत्नागिरी. एवढ्या ट्रॅव्हलिंगनंतर सकाळी मी पोचलो. 5-6 वाजता पोचलो. आलो आणि झोपलो. मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती जास्त, त्यामुळे काय शूट नाही करू शकलो. आता मी झोपलो, नाश्ता वगैरे केला आहे. तर भाऊजी जेवण घेऊन येत आहेत. तर बघूया संध्याकाळी कुठे जायचं आहे फिरायला वगैरे. कंटाळा आला आहे, दमलो जास्त. संध्याकाळी बघूया आता कुठे जायचं आहे, त्याप्रमाणे तुम्हाला दाखवतो. 1 eternity later. संध्याकाळी झोपल्यानंतर जरा फ्रेश झालो आणि भाऊजी बोलले की काही इकडे मेळावा भरला आहे, तिकडे जाऊया. तर मेळावा बघायला आलो आहे आता आम्ही. इकडे चटारपटा खाण्याची इकडे कपड्याचा स्टोअर आहे आणि खूप सारे स्टोअर्स आहेत. ते खाण्यापिण्याचे सगळं मोठा मेळावा लागला आहे. मी दाखवतो सगळं. इकडे खेळण्याचे स्टोअर्स आहेत आणि इकडे मसाले वगैरे सगळं ठेवलं आहे. आणि इथे सगळं फूड स्टॉल, सगळं चायनीज, इंडियन डिशेस, कोल्हापुरी सगळं भेटेल. आणि हे सगळे गेम सेक्शन. पाण्यात हे करायचं, तिकडे गाड्या, इकडे जम्पिंग, आकाश पाळणं. मित्रांनो निघालो आता रत्नागिरी महोत्सव बघून. आता घरी जाऊन जेवणार. उद्या सकाळी परत बाहेर निघायचं आहे. तर बाहेर बघू आता कुठे जायचं आहे. गणपतीपुळ्याला जायचं आहे. तर तिकडे पण गणपतीपुळेचं दर्शन तुम्हाला दाखवतो. तर आता निघतो. गिर महोत्सव बघितला, चांगलं होता, मजा आली. डान्स होते, सगळं खेळण्यासाठी होतं, खाण्यासाठी काय होतं. खाल्लं आणि निघतो आता. चल. मॉर्निंग मित्रांनो, ॲक्च्युली गुड मॉर्निंग नाही, कुठले 11-12 वाजलेत. तर बाहेर गेलेलो केस वगैरे कापायला. तर आता घरी जाऊन फ्रेश होईन आणि ताई भाऊजी वगैरे आम्ही आता निघू, जेवू वगैरे आणि गणपतीपुळ्याला निघू. आता बघायचं कसं, कारण की गाडी नाही आहे. बघू कसं निघायचं आहे गणपतीपुळ्याला. गणपतीपुळ्याला पोचलो आहे संध्याकाळच्या वेळी. गणपतीपुळ्याला आलो आहे. सगळं मजा आली गाडीवरून. ते आरेवारे बघितलं आणि सगळं आलं. आता गणपतीपुळ्याचं दर्शन घेऊ गणपती बाप्पाचं. त्याआधी पाय धुवायचे, पाय धुतल्यानंतर आतमध्ये एंट्री करायची. आणि हे गणपतीपुळ्याचं आयकॉनिक मंदिर. इथे नवरा माझा नवसाचा 1 Part 1 Part 2 शूट झालेले. हेच ते आयकॉनिक मंदिर आणि त्यासमोरचा समुद्र. पूर्ण रिफ्रेशिंग. आणि इथे प्रसादी मिळतो. एक काहीतरी मॉडल ठेवलं इथे आणि इथे थोडा प्रसादी घेऊया घरच्यांसाठी, ऑफिससाठी. इथे मोशक बाबा आहेत, ज्यांच्या कानात सांगितलं की आपल्या
इच्छा पूर्ण होतात. जा सांग जा काहीतरी जा 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 सांग जा जा. गणपतीपुळ्याचं मंदिर. ही ताई आणि भाऊजी आणि हे काय व्ह्यू आहे भाई. पुढच्या बीचवर आलोय. गर्दी बघा आणि ह्या सनसेटचा काय व्ह्यू आहे, एक नंबर. आता आलं आरे वारेला फोटोशूट करायला. सूर्य तर मावळलं तरी पण बघू. तिकडे काढले असते पण तिथे कसं गर्दी होती त्यामुळे कुठे काय चालायलाच गर्दी नव्हती. इथे पूर्ण मोकळा बीच आहे. चलो घरी. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल आपण गणपतीपुळे बघितलं, आरेवारे बघितलं, सगळं बघितलं. मी काल रात्री घरी लेट आलो, बाहेर वगैरे खायला गेलेलो. त्यानंतर घरी आलो, झोपलो, मोबाईलला चार्जिंग पण नव्हती. आता सकाळी उठलो आहे, नाश्ता वगैरे केला आहे, फ्रेश वगैरे झालो आहे. आता परतीचा प्रवास करायचा आहे. तर आता इथून दुपारची ट्रेन आहे, बघू जी ट्रेन भेटेल त्याने. आता पनवेलला जायचं आहे, पनवेलवरून घरी जायचं आहे. तर तो पण प्रवास दाखवतो तुम्हाला. आता फ्रेश वगैरे होऊया, कपडे वगैरे चेंज करूया. 12 वाजता निघायचं आहे. आता वाजलेत 10-11 वाजलेत. तर अर्धा एक तासाने निघायचं आहे. ताई वगैरे सगळे कामाला गेलेत. आता मलाच काय ते घराचं लॉक वगैरे करून निघायचं आहे, दाखवतो. मित्रांनो सगळी पॅकिंग वगैरे झाली आहे, निघालो आता. भाऊजी येतं सोडायला स्टेशनला. ते स्टेशनला जाऊन आता दाखवतो. निघालो आहे बाहेर, बसने आलो रेल्वे स्टेशनपर्यंत. इथे समोर रेल्वे स्टेशन आहे. तिथे जाऊन ट्रेनची तिकीट काढायची आणि बघूया कुठल्या जाताना येताना पण कुठल्या ट्रेनचं कन्फर्म नाही होतं. आता जाताना पण कुठल्या ट्रेनचं कन्फर्म नाही आहे. जी ट्रेन भेटेल त्या ट्रेनने जायचं आहे. आणि पोचलो आहे रत्नागिरी स्टेशनला. काही स्टेशन कमी, एअरपोर्ट जास्त वाटतं आहे. सगळे एकदम पार्किंगची सुविधा वगैरे वगैरे. 1-2 वर्ष एवढं डेव्हलप झालं आहे ना कोकण रेल्वे, एक नंबर. आता ते एअरपोर्टला आलो, एअरपोर्टला. मित्रांनो तिकीट काढली आहे आणि आता एक दिवा ट्रेन लागते जी आपल्याकडे येते. बघा त्याच्यात जागा भेटते काय. चला जाऊया. ट्रेन आली पण बाप रे बाप गर्दी बघा. माझी तर हिंमत नाही होणार याची चढायची. जाऊ दे, मागून एक दुरंत ट्रेन येते त्याच्यात बघूया चढायचं. चढलो नाही पण इथे एक व्हेज रेस्टॉरंट आहे, तिथे बघूया काहीतरी पेट पूजा करूया, ते खाऊया आणि बघ जाऊया. जुगाड देखो. मोबाईलला चार्जिंग कमी होती म्हणून एका साईडला इथे चार्जिंगला लावलं आहे मोबाईल आणि असा बाजूला उभा आहे. एक ट्रेन पकडली मरुसागर. आतमध्ये बसायला जागा नाही आहे, दरवाजा उभा आहे. बघू पुढे जागा करू आणि बसू. पण हे सुपरफास्ट ट्रेन आहे, इथून डायरेक्ट वीरला थांबणार, त्यानंतर डायरेक्ट पनवेल. तर याचे पण सिनेमॅटिक दाखवतो. 4-5 तासाच्या स्ट्रगलनंतर आपण पोचलो आहे पनवेलला. मजा आली काहीच. 3 दिवस सुट्टी भेटलेली, गणपतीपुळ्याला फिरलो, भाऊबीज केली, ताईला भेटलो, भाऊजींना भेटलो. आता परत बॅक टू वर्क. तर हा व्हिडिओ इथेच वेंड करतो आहे. घरी जाऊन काय करणार की जेवणार, खाणार, झोपणार. परत उद्या सकाळी उठून निघायचं आहे ऑफिससाठी. तर हा व्हिडिओ असंच इथे संपवतो. आणि जर तुम्ही मागच्या व्हिडिओला जसं प्रेम दिलेलं, काय सजेशन दिलेलं, तर ह्या व्हिडिओला पण द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून.